आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हाऊ टू रिअप्लाय, म्हणजे जर आपला ॲप्लिकेशन फॉर्म बॅक आला असेल महाडीबीटी स्कॉलरशिप पोर्टलचा, तर आपण रिअप्लाय कसं करायचं, त्याला दुरुस्त कसं करायचं हे पाहणार आहोत। आणि मी खूप साऱ्या व्हिडिओज बनवलेले आहेत, आपण प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करू शकता। तर या व्हिडिओमध्ये गॅप सर्टिफिकेट कसा अपलोड करायचा हे पाहू। त्यानंतर पाहूयात हाऊ टू अपलोड कॅप आयडी आणि फील्ड डिक्लेरेशन। काही स्टुडंटला तो पण प्रॉब्लेम येत आहे आणि रिअप्लाय कसं करायचं बेसिकली ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर फ्रेंड्स, हा जो गॅप सर्टिफिकेट आहे, खूप साऱ्या स्टुडंटला प्रॉब्लेम येत आहे की प्रिव्हियस क्वालिफिकेशनमध्ये हा ऑप्शन येत नाही आहे गॅप सर्टिफिकेट अपलोड करण्याचा। जर आपला 12th स्टँडर्ड नंतर गॅप आहे तर हे पण पाहूया आणि इतर सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। तर फ्रेंड्स, सगळ्यात आधी आपण महाडीबीटीच्या स्कॉलरशिप पोर्टलवर येऊयात, तिथून लॉग इन करूया। ते आपल्याला आपला युजर नेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे। त्यानंतर फ्रेंड्स, इथे माय अप्लाइड स्कीमवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे जे आहे काही अशा प्रकारे अंडर स्क्रुटिनी आहे, तर आपल्याला रिअप्लायचा ऑप्शन मिळेल। जर आपल्या फॉर्ममध्ये काही अडचण असेल, तर जर आपण आपलं ॲप्लिकेशन अप्रूव्ह आहे तर आपल्याला कोणताच प्रॉब्लेम नाही आहे। आपलं जे ॲप्लिकेशन आहे ते अप्रूव्ह झालेलं आहे। त्यानंतर फक्त आपल्याला काही दिवस वेट करायचा आहे। आणि जर आपला रिजेक्टेड ॲप्लिकेशनमध्ये आहे तर आपल्याला तिथे सुद्धा अशाच पद्धतीने चेक करायचं आहे। आपल्या ॲप्लिकेशन आय डीवर क्लिक करून की आपलं ॲप्लिकेशन का रिजेक्ट झालेलं आहे। तर इथे आपल्याला ॲप्लिकेशन आय डीवर क्लिक करायचं आहे, थोडा वेळ वेट करायचा आहे। वेबसाईट थोडी स्लो चालत आहे म्हणून त्यानंतर इथे आपल्याला रिमार्क दिसेल। त्यानंतर आपल्याला इथे रिमार्क दिसेल की आपलं ॲप्लिकेशन का अंडर स्क्रुटिनी आहे। इथे आपण पाहू शकता, मला 4 गोष्टी इथे कराव्या लागतील। पहिले फीज रिसिप्ट अपलोड करायची आहे, फीज पे करून। त्यानंतर सेकंड आहे इथे की गॅप सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे, म्हणजे 12th नंतर गॅप सर्टिफिकेट आहे तो जो या स्टुडंटचा मी फॉर्म फिल करत आहे त्याचा इथे गॅप सर्टिफिकेट अपलोड करायचा आहे। परंतु प्रिव्हियस क्वालिफिकेशनमध्ये गॅपचा ऑप्शन येत नाही आहे। तर त्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगेल की कशा पद्धतीने आपण अपलोड करू शकता आणि आपला फॉर्मसुद्धा सबमिट होऊन जाईल। आणि थर्ड जे आहे तिथे ॲडमिशन डेटसुद्धा अपडेट करायचे आहे। आणि शेवटी जे आहे अनेक्झर 1 मायनॉरिटी स्टुडंटसाठी अपलोड करायचा असतो, तो सुद्धा अपलोड करायचा आहे। तर या 4 गोष्टी इथे करेक्ट करायच्या आहेत। आणि इतरही काही गोष्टी मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर जसं की आपण इथे पाहू शकता की या 4 गोष्टी हायलाईट केलेल्या आहेत। त्यानंतर आपण जाऊया प्रोफाईलमध्ये आणि जर इथे आपल्याला जो पॉपअप विंडो ओपन होईल त्याला ओके करूयात। त्यानंतर इथे आपली जी ही डिटेल्स आहे ती मॅक्झिमम करंट कोरची चेंज करायची आहे, जसं की फीज पेड रिसिप्ट, त्याचबरोबर जे चेंजेस होते ते मी सांगेल। कॅप आय डीसुद्धा इथे अपलोड करताना खूप साऱ्या स्टुडंटला प्रॉब्लेम येत आहे, ते सुद्धा मी तुम्हाला सांगेल। तर इथे आपण जसे ॲप्लिकेशनमध्ये जाऊ तर सगळ्यात आधी आपल्याला डिलीट करायचं आहे। जी ही आपण इन्फॉर्मेशन भरलेली आहे, फिल केलेली आहे, ते आपल्याला इथून डिलीट करायचे आहे। जसे आपण डिलीटवर क्लिक करूया, आपल्याला काय अशा प्रकारचा पॉपअप विंडो ओपन होईल, त्यावर ओके करा आणि इथे परत एकदा ओके करा। तर हे सक्सेसफुली डिलीट होऊन जाईल। त्यानंतर इथे आपल्याला परत तीच इन्फॉर्मेशन टाकायची आहे जी आपली करेक्ट इन्फॉर्मेशन आहे। इथे आपला ॲडमिशन इयर टाकायचा आहे। त्यानंतर इथे आपला डिस्ट्रिक्ट कॉलेजचा डिस्ट्रिक्ट, म्हणजे आपण ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे त्याचा डिस्ट्रिक्ट, त्यानंतर तालुका, त्यानंतर क्वालिफिकेशन लेवल, डिप्लोमा कोर्स मी सिलेक्ट केलेला आहे। त्यानंतर इथे स्ट्रीम, इथे इंजिनिअरिंग केलेली आहे आणि इथे कॉलेजचे नाव ऑटोमॅटिकली येऊन जातील। आपलं जे कॉलेज आहे ते आपण सिलेक्ट करू शकता। त्यानंतर इथे कोर्स सिलेक्ट करायचा आहे। इथे मी पोस्ट SSC डिप्लोमा सिलेक्ट केलेला आहे। यानंतर इथे ॲडमिशन आपलं कोणत्या कोटेतून झालेलं आहे ते सिलेक्ट करायचं आहे। जर कॅप राऊंडमधून झालेलं असेल, हे प्रोफेशनल कोर्ससाठी असतं। कॅप राऊंड म्हणजे आपलं ॲडमिशन हे मेरिट थ्रू झालेलं आहे। आणि जर मॅनेजमेंटमधून आपण ॲडमिशन घेतलं असेल तर इन्स्टिट्यूट लेवलवर क्लिक करायचं आहे आणि इथे CET मेरिट पर्सेंटेज क्लॅट स्कोर जो आहे, म्हणजे आपलं ॲडमिशन कोणत्या बेसिसवर झालेलं आहे ते इथे सिलेक्ट करायचं आहे। जसं की डिप्लोमासाठी 12च्या पर्सेंटेजच्या बेसिसवर ॲडमिशन होतं आणि बी फार्मसी इंजिनिअरिंगसाठी CETच्या बेसिसवर ॲडमिशन होतं। आणि काही स्टुडंटला बी फार्मसी ऑल इंडिया सीट मिळाली असेल तर त्यांचा नीटच्या बेसिसवर होत असतं। तर जेही आपल्याला माहीत असेल, आपल्याला कॅप आय डीमध्ये जे मेरिट येईल, म्हणजे कॅप आय डीमध्ये जर आपण BSc किंवा BA BCom यासाठी ॲडमिशन घेतलं आहे तर सिम्पली 12चं पर्सेंटेज टाकायचे आहेत।
त्यानंतर इथे आपल्याला ॲप्लिकेशन आय डी टाकायचा आहे. त्यानंतर इथे आपला कॅप आय डी आपल्याला अपलोड करायचा आहे. कॅप आय डी म्हणजे आपलं कॅप अलॉटमेंट लेटर असतं प्रोफेशनल कोर्सेससाठी, आणि जर आपण नॉन प्रोफेशनल कोर्स करत असाल तर त्यामध्ये आपण फक्त ॲडमिशन रिसिप्ट अपलोड करू शकता. जर आपल्याला इथे ऑप्शन मिळत असेल तर तो अपलोड करू शकता. तर मी इथून कॅप आय डी सिलेक्ट करतो. मी इथून कॅप आय डी सिलेक्ट केली आणि ते ओपन करू आणि इथे कॅप आय डी अपलोड होऊन जाईल. त्यानंतर फीजची रिसिट आपल्याला इथे अपलोड करायची आहे. फीजची रिसिट आणि गॅप सर्टिफिकेटसुद्धा आपण इथेच अपलोड करणार आहोत. म्हणजे आपल्याला एका PDF मध्ये 3 पेजेस ठेवायचे आहेत. गॅप सर्टिफिकेटचे 2 पेजेस असतात. बेसिकली जे बॉन्डवर मिळत असतं आपल्याला 100 रुपयाच्या बॉन्डवर पेपरवर असतं, किंवा त्याला आपण स्टॅम्प पेपरसुद्धा म्हणतो. आणि आपल्याला ॲडव्होकेट करून त्याची नोटरी करून घ्यावी लागते. तर मी इथे 3 पेजेसची एक PDF बनवलेली आहे, ज्यात फीज रिसिट, गॅप सर्टिफिकेट या दोन्ही गोष्टी आहेत. जर आपण फीज पेड केली नसेल तर आपले कॉलेजवाले सांगतील की इथे बोनाफाईड अपलोड करा, तर आपल्याला इथे गॅप सर्टिफिकेटसोबत बोनाफाईड अपलोड करायचं आहे. जर आपलं प्रिव्हियस क्वालिफिकेशनमध्ये गॅपचा ऑप्शन येत नसेल तर इथे सेव्ह करू आपण. ऑटोमॅटिकली मी प्रिव्हियस क्वालिफिकेशनमध्ये आलो. सेव्ह केल्यानंतर मी HSCची डिटेल्स डिलीट केलेली होती, ती सुद्धा इथे आता ॲड करायची आहे. मी इथे सिलेक्ट करतो. ही सगळी माझी HSCची डिटेल्स आहे. इथे सीट नंबर टाकायचा आहे. त्यानंतर इथे व्हॅलिड मार्कशीट, जर महाराष्ट्र बोर्डचे स्टुडंट असाल तर आपण आपल्या ऑटोमॅटिकली इथे रिझल्ट व्हॅलिड मार्कशीटवर आपण जसे क्लिक कराल इथे आपली इन्फॉर्मेशन टाकून तर आपल्याला ऑटोमॅटिकली मार्कशीट दिसेल. काय अशा प्रकारे त्याला कट करायचं आहे. इथे क्लिक करून बघा, इथे माझा गॅप होता 1 वर्षाचा, तर इथे माझा 1 अटेम्प्ट आहे. इथे जर आपण एस केलं तरी ऑटोमॅटिकली नो होईल. तर कारण की आपण एकच अटेम्प्ट दिलेला आहे, त्यामुळे इथे गॅप सर्टिफिकेटचा ऑप्शन येत नाही आहे. म्हणून आपल्याला करंट कोर्समध्येच फीज रिसिप्ट सोबत किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट सोबत आपल्याला अपलोड करायचं आहे आपलं गॅप सर्टिफिकेट. तर आपला डाऊट क्लिअर झालेला आहे. त्यानंतर मी ते सगळ्या गोष्टी सेव्ह केल्या. परत आपण जाऊ माय अप्लाइड स्कीममध्ये. माय अप्लाइड स्कीममध्ये इथे सगळ्या गोष्टी करेक्ट झालेल्या आहेत. इथे रिअप्लायचा ऑप्शनवर क्लिक करू. इथे ओके करू तर आपल्याला काय अशा प्रकारचा इंटरफेस मिळेल. जर आपलं ॲप्लिकेशन रिन्युअल असेल तर येस करा. अदरवाईज मी हे फर्स्ट टाईम फिल करत आहे, ज्या स्टुडंटचं हे ॲप्लिकेशन आहे, तर म्हणून मी ते रिन्युअलवर नो करेल. तर म्हणजे जर मागच्या वर्षी जर आपण सेम कोर्समध्ये असाल तर इथे रिन्युअलला एस करायचं आहे आणि आपले ॲप्लिकेशन आय डी टाकायचे आहे. इथे आपल्याला आपली ॲप्लिकेशन आय डी मिळून जाईल माय अप्लाइड स्कीम हिस्ट्रीमध्ये. आणि जर आपण डिप्लोमा कंप्लीट केलेला आहे आणि आता आपण डिग्रीसाठी ॲडमिशन घेतलं असेल तर आपल्याला रिन्युअलला नो करायचं आहे. म्हणजे जर आपण डिप्लोमा इन फार्मसी किंवा डिप्लोमा इन इंजिनिअरिंग आधी घेतलं होतं, आता डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग किंवा फार्मसी करत आहात तर स्टुडंटला रिन्युअलला नो करायचं आहे. सेम कोर्समध्ये जर आपण स्कॉलरशिप घेत असाल तर एस करा, अदरवाईज नो करा. त्यानंतर इथं तर आपल्याला नोच सिलेक्ट करायचं आहे. जर आपण या व्यतिरिक्त काही स्कॉलरशिप घेत नसाल तर नो करा. पहा मित्रांनो, स्कॉलरशिप म्हणजे फक्त स्कॉलरशिप आहे आणि जे पंजाबराव देशमुख स्कीमसाठी स्टुडंट जे अप्लाय करतात, हॉस्टेल स्कीम असते ती मेंटेनन्स स्कीम असते, तर ती स्कॉलरशिप नसते. तर आपण दोन्हीसाठी अप्लाय करू शकता. मेंटेनन्स स्कीम आणि स्कॉलरशिप तर इथे आपण नो केलं पाहिजे. आणि इथं अनेक जर वन जो असतो तो अपलोड करायचा आहे. जे सेल्फ डिक्लेरेशन असतं मायनॉरिटीचं, तर आपल्याला स्कीमनुसार इथे कमी जास्त ऑप्शन येऊ शकतात. जे OBC, VJNT, SC, ST चे जे स्टुडंट असतात त्यांच्यासाठी इथे जास्त ऑप्शन मिळू शकतात. प्रतिज्ञापत्र अपलोड करणे किंवा अजून काही गोष्टी जसं की TC, कास्ट व्हॅलिडिटी हे सुद्धा सिम्पली आपल्याला अपलोड करायचं आहे. तर इथून मी हे मायनॉरिटीचे जे डिक्लेरेशन अपलोड करतो. ओके, ओपन करतो. इथे EWS कॅटेगरीमधून ॲडमिशन झालेले नाही म्हणून इथे मी नो करतो. त्यानंतर इथे सेव्हवर क्लिक करायचं आहे. तर फ्रेंड, आपल्याला काही अशा प्रकारचं पेज दिसेल. इथे मी आपल्याला जे आपण गॅप सर्टिफिकेट अपलोड केलं होतं ते दाखवतो. जसं की आपण फीज रिसिप्टच्या ऑप्शनवर पाहू शकता सगळे डॉक्युमेंट दाखवत आहे. तर मी इथे व्ह्यू डॉक्युमेंटवर क्लिक करतो आणि इथे पहा, आधी मी फीज रिसिप्ट अपलोड केली होती ती आणि हे गॅप सर्टिफिकेट दिसत आहे. काही अशा प्रकारचा इंटरफेस असतो गॅप सर्टिफिकेटमध्ये. अशाच प्रकारे आपल्यालाही गॅप सर्टिफिकेट बनवून घ्यायचं आहे जर आपला गॅप असेल तर. 12th नंतर किंवा डिग्री किंवा डिप्लोमामध्ये. त्यानंतर सबमिटवर क्लिक करू. राईट साईड राईट चेक करून हे सक्सेसफुली झालेलं आहे. सबमिट करूया. तर मित्रांनो, थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ अँड प्लीज सबस्क्राईब फॉर मोर डिटेल्स. जर
काही प्रॉब्लेम असेल तर इन्स्टावर मेसेज करा. धन्यवाद. थँक्यू.